सुरुवात करूया सविस्तर बातम्यांना। देवेंद्र फडणवीसांविरोधात कट रचला होता असा गंभीर आरोप भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी केलेला आहे। शिवसेना उबाठा गट, राष्ट्रवादी काँग्रेस एनसीपी गटाकडे कंबोज यांचा रोख आहे। लवकरच या संदर्भातला गौप्यस्फोट कंबोज करणार आहेत अशी माहिती मिळते आहे। या गटात एका माजी पत्रकाराचाही समावेश आहे। राष्ट्रवादी काँग्रेसची महिला नेता, आयपीएस अधिकारी आणि एका आमदाराचा या गटात समावेश आहे असं मोहित कंबोज म्हणतात। या संदर्भात सविस्तरपणे मी लवकरच मोठा गौप्यस्फोट करणार आहे असा भाजप नेते मोहित कंबोज यांनी दावा केलेला आहे। आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांच्याशी आपण सविस्तर बोलूया। तुषार, ही गंभीर बाब आहे जो दावा कंबोज करतायत, ज्या संदर्भात ते बोलणार आहेत, काय सांगाल? नक्कीच सुवर्ण, आपण जर पाहत असेल तर एकीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि दुसरीकडे मोहित कंबोज जे भाजपाचे नेते आहेत, किंबहुना देवेंद्र फडणवीस यांचे प्लीवाई, अत्यंत जवळचे सहकारी म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि त्यांनी हे धक्कादायक असं ट्विट केलेलं आहे की देवेंद्र फडणवीसांविरोधात एक मोठा कट रचला होता आणि त्या संदर्भातला ते गौप्यस्फोट देखील करणार आहेत। आणि या कटामध्ये एका माजी पत्रकाराचा देखील समावेश होता। राष्ट्रवादी काँग्रेसची एक महिला नेता होती, एक आयपीएस अधिकारी होती आणि एक आमदार देखील होते। त्यामुळे नेमका काय कट आहे ते आपल्याला मोहित कंबोज सांगू शकतात। लवकरच या संदर्भातली ते पत्रकार परिषद घेणार आहेत आणि या संदर्भातला ते खुलासा करणार आहेत की नेमकी कशा प्रकारे कट रचला होता, काय काय बैठका झाल्या होत्या, त्या संदर्भातला काहीतरी कॉन्क्रीट त्यांच्या हाती लागले अशी आपल्याला खात्रीलायक माहिती आहे। कारण की मोहित कंबोज हे नुसतेच फक्त भाजपाचे नेते नाही तर देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू सहकारी देखील आहेत। त्यामुळे नेमकं देवेंद्र फडणवीसांबाबत नेमकं काय कट रचला होता, काय नेमकं कट रचण्यामागचं कारण होतं, कारण की यापूर्वी आपण पाहिलं असेल तर देवेंद्र फडणवीसांनी जो पेनड्राईव्ह बॉम्ब काढला होता, ते पेनड्राईव्ह बॉम्बच्या माध्यमातून गिरीश महाजनांना महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये कसा मोका लावणार होते, प्रवीण दरेकर असतील किंवा प्रसाद लाड असतील त्यांना कशी अटक करणार होते हे स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं। त्यामुळे देवेंद्र फडणवीसांबाबत काही वेगळा कट होता का हे आपल्याला मोहित कंबोज यांच्या खुलासानंतरच बाहेर पडताना वाटतं। नक्की तुषार, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।